ठाणे जिल्हा हातामध्ये आल्याशिवाय मुंबईला हात घालता येणार नाही, म्हणून तिकडनं सगळी सुरुवात चालू आहे. ती पालघर पासून सगळी सुरू आहे. तिथे ज्या इमारती उभ्या राहतात त्या इमारतीमध्ये लोक कोण राहतात ते बघा. सगळे गुजरातमध्ये येत आहेत. मी मागे जो विरोध केला होता त्या बुलेट ट्रेनला, तो याचसाठी. तो पट्टा बघा अख्खा, तो भौगोलिक पट्टा बघा तुम्ही. आता तिकडे वाढवण बंदर येत आहे, तिकडे आता विमानतळ येत आहे. इथे एक विमानतळ आता नवीन आलं, आता वाढवणला तिकडे करतायत एक विमानतळ. कोणासाठी, कशासाठी? मला यांचा कळलेला जो प्लान आहे ना, आज हे 100% सगळे सांगणार आहेत नाही म्हणून. असं होणार नाही, आम्ही होऊ देणार नाही, करणार नाही वगैरे सगळे सत्ताधारी सांगतील. पण याचा प्लान काय तो लक्षात ठेवा. आता जे नवीन विमानतळ केलंय, हे आत्ता आपलं जे सांताक्रूजचं विमानतळ आहे, छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, अंधेरी सांताक्रूजचं, इकडनं आता ते आहे अडाणीच्या हातात. इकडनं सगळी ऑपरेशन्स आता हळूहळू कमी करणार आणि सगळी तिकडे नेणार नवी मुंबईला. इकडचा सगळा कार्गो काढणार आणि तो वाढवणला नेणार. आणि मग ती संपूर्ण जमीन अख्खी एकदा काहीतरी गुगल मॅपवरती जाऊन बघा केवढी आहे ती, आणि मग ती अदानीच्या घशात घालणार. सगळ्या गोष्टींमध्ये अदानी. शस्त्र बनवायचे अदानी, वीज बनवायचे अदानी, टनेल बनवायचंय अदानी, रस्ता बनवायचा आहे अडाणी, सगळं अडाणी. आता तिकडे ठाण्यामधली एक जागा आहे, हे संपूर्ण हे तुमचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नॅशनल पार्क. या नॅशनल पार्क मधली एक जागा बघितली. तिकडे आता जंगल तोडणार आतलं. हा सगळा भाग येतो तो ठाणे जिल्ह्यामध्ये येतो आणि तिकडे अडाणीला पॉवर प्रोजेक्ट काढायचंय. त्याच्यामध्ये तिकडचे सगळे आता आदिवासी सगळे जे लोक आहेत त्यांना हटवणार, तिकडे जंगल तोड करणार आणि पॉवर प्रोजेक्ट टाकणार.